नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। सर्वप्रथम पालघर जिल्ह्यातील माझ्या सगळ्या भूमिपुत्रांना आज जो त्यांनी कल दिलेला त्याबद्दल मी साष्टांग नमस्कार घालतोय आणि त्यांना खऱ्या अर्थाने वंदन करतो आहे। कैलाश पाटील साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा महायुती आघाडीचा 30 वर्षामध्ये जो परिवर्तन हा संसारचा नियम आहे आणि वसईतील सुज्ञान नागरिकांनी खऱ्या अर्थाने 30 वर्षानंतर वसईच्या भल्यासाठी परिवर्तन केलं। म्हणून आज वसईच्या सगळ्या भूमिपुत्रांना कैलाश पाटीलचा साष्टांग नमस्कार। मित्रांनो, आता आमची जिम्मेदारी आहे की समाजातील वंचित घटकाची, कामगारांची, भूमिपुत्रांची कामं करून देणं ही आमची जबाबदारी आहे। आपण आपलं काम चांगलं केलं, आता समाजाला एकत्र घेऊन समाजातील तळागाळातील लोकांची कामं करण्यासाठी बीजेपीच्या माध्यमातून आणि आगरी सेनेच्या माध्यमातून आम्ही आपली कामं करण्याला आमचं प्राधान्य देऊ आणि तुमची कामं ज्युनियनली 100% बाप पण पोराला सॅटिस्फाईड करत नाही, पण ज्युनियनली कामं करण्याचा प्रयत्न आमच्या मार्फत होईल। एवढंच बोलून आजच्या विजयावर परत एकदा भूमिपुत्रांना वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी, वसईच्या हरित पट्ट्यासाठी जे पण काम करण्याचं आहे, चांगल्या प्रकारे कामं वसईच्या तळागाळातील लोकांसाठी काम करणं आम्ही कटिबद्ध आहोत। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो। परत मी माझ्या पालघर जिल्ह्यातील इव्हन महाराष्ट्रातील आगरी समाजाच्या सगळ्या भूमिपुत्रांना वंदन करतो की आपण आज चांगलं काम केलं आणि महायुतीच्या सगळ्याच जिथे जिथे महायुतीला आपण मदत केली त्यांना खारीचा वाटा का असोना आगरी सेनेमुळे झालेला आहे आणि त्यामुळे मी सगळ्या भूमिपुत्रांना परत वंदन करतो। थँक्यू। आगरी सेना जिंदाबाद। मी आगरी सेनेतर्फे तमाम पालघरवासियांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आज मताद्वारे मताची ताकद किती असते ती दाखवून दिली। खऱ्या अर्थाने आज 35 वर्षानंतर बदल घडलेला आहे आणि मतदार राजा हा सुज्ञ असतो हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। मी नालासोपाऱ्याचे नवनियुक्त आमदार माननीय श्री राजनजी नाईक, वसईचे आमदार स्नेहलता पंडितताई, त्याचप्रमाणे बोईसरचे आमदार विलासजी तरे, पालघरचे आमदार राजेंद्रजी गावित आणि विक्रमगडचे नवनिर्वाचित आमदार यांचं आगरी सेनेतर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपल्या माध्यमातून मी ह्या नवनिर्वाचित आमदारांना विनंती करतो की इथल्या जे रहिवासी आहेत, जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, जी वंचित जनता आहे, त्यांची अडलेली कामे मार्गी लागतील आणि आगरी सेना त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ती कशा पद्धतीने पुढे नेता येतील याचा आगरी सेना पाठपुरावा करेल। की तरफ से पूरे पालघर जिला वासियों को बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं देता हूँ, उनका आभार व्यक्त करता हूँ कि आज सही मायनों में उन्होंने जो 35 साल का यहाँ का राजनीतिक करियर था वो उनके एक मत की ताकत क्या रहती है वो दिखा दिए है। उन्होंने परिवर्तन लाया है। जिस तरीके से परिवर्तन संसार का नियम है उस तरीके से आज जो मतदार है जो सुज्ञ मतदार है, उन्होंने दिखाया कि उनके वोट में ताकत कितनी है। मैं आगरी सेना की तरफ से नालासोपारा की नवनिर्वाचित आमदार राजनजी नाईक, वसई के आमदार स्नेहलता पंडितताई, बोईसर के आमदार विलासजी तरे, पालघर के आमदार राजेंद्रजी गावित, विक्रमगढ़ के आमदार, इनका आगरी की सेना की तरफ से बहुत बहुत हार्दिक अभिनंदन करता हूँ और आगे के भविष्य के लिए उनको हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। और साथ ही साथ में पालघर जिला वासियों को ये आश्वस्त करता हूँ कि आने वाले कार्यकाल में आपकी जो बेंडिंग्स वर्क्स है, जो आपकी समस्याएं है, आगरी सेना आपके कंधे पे कंधा मिला के वो समस्या हल करेगी और जितने भी गौर गरीब वंचित है उनका साथ देगी, ये आपको मैं आश्वस्त करता हूँ। अब क्या